श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा खरा गाभा हा झगमगाटात नसतो, तो दडलेला असतो माणसांच्या मनातल्या उभेत. मोठ्या इमारतीतल्या भिंती जरी उंच असल्या तरी जर तिथं हसरा आवाज आणि आपुलकीचा स्पर्श नसेल तर ती इमारत ही रिकामी भासत असते. पण उलट एखाद्या छोट्याशा घरट्यामध्ये जर प्रेमाची झुळूक वाहत असेल तर ते स्वर्गाहून सुंदर वाटत असतं. श्रोते हो, आपल्या प्रवासात काही चेहरे असे भेटतात जे शब्द न बोलताही आधार देतात. कोणीतरी शांत सावलीसारखं सतत हे सोबत राहतं, तर कोणीतरी हसून थकवा नाहीसा करून टाकतं. या निशब्द आधारामध्येच खरी समृद्धी दडलेली असते. श्रोते हो, पैशानं विकत न मिळणारी माणुसकी आणि जिव्हाळा हे जीवनाचं खरं वैभव असतं. श्रोते हो, आपलं मूळ, आपली मातृभूमी, आपला परिसर हे आपल्याला नेहमी स्थिर ठेवतात. मोठ्या मोठ्या वैभवापेक्षा गावाकडच्या धुळीतले चिखलाचे ठसे हे जास्त भावनिक आधार देतात. कारण श्रोते हो, तिथं असते ओळखीची माती, तिथं असते रक्तामध्ये मिसळलेली संस्कृती. कधी संकट येतात, कधी सावल्या दाटतात, पण अशा वेळेला खरी ओळख पडते. ती कोण आपल्या सोबत आहे, जे नातं केवळ आनंदाच्या क्षणी नसून दुःखात सुद्धा खंबीरपणे उभं राहतं ना, तेच खरं सोनेरी नातं ठरत असतं. श्रोते हो, माणसाचा अभिमान किंवा गर्व हा नात्यांची दोरी तुटवतो, पण नम्रता आणि जिव्हाळा त्या दोरीला अजून घट्ट करत असतो. बहुतेक गोष्टी या क्षणभंगूर असतात. पैसा, प्रतिष्ठा, वस्तू या येतात जातात, पण माणसांच्या मनातील जिव्हाळा, प्रेम आणि विश्वास हे कधीही नष्ट होत नाहीत. म्हणून श्रोते हो, जीवनात खरी श्रीमंती ही मनातून मिळालेली ऊब, डोळ्यातील आपुलकी आणि शब्दात दडलेले स्नेह हेच आहे. श्रोते हो, माणूस जगतो तो आपल्या कष्टाने, पण टिकतो तो आपल्या माणुसकीनं. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यातली खरी संपत्ती म्हणजे पैशाचा खजिना नव्हे, तर नात्यांचं बंधन, जपलेला आपुलकीचा साठा आणि दिलेल्या मायेची परतफेड. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घर म्हणजे मंदिर, आई वडील म्हणजे देव आणि संस्कार म्हणजे आरतीचा दिवा. या तिन्हींचं एकत्रित अस्तित्व जीवनाला खऱ्या अर्थानं सुंदर बनवतं. कर्ज फेडताना शरीर थकू शकतं, पण नातं जपताना आत्मा तृप्त होतो. पैशाची उणीव भरून निघते, पण माणुसकीची उणीव भरून निघत नाही. शेजाऱ्याशी केलेला नम्र संवाद हेच घराचं खरं सजावट असतं. सोनं चांदी नसेल तरी शेजारी आपले असतील तर घर श्रीमंत असतं. भावकीतली खरी संपत्ती म्हणजे विश्वास आणि माया. संपत्तीपेक्षा ती जास्त टिकणारी आहे. नात्यांचं खरं सोनं म्हणजे आपुलकी. गावातलं आपलं मळ, आपली वाडी हा आपल्यासाठी सोन्याहून मौल्यवान ठेवा आहे. पैसा संपला तरी गावातली माती माणसाला पुन्हा उभं करते. संस्कारांच्या सावलीत वाढलेलं मूल वादळातही आपलं संतुलन राखतं. संस्कार हे आयुष्यभराची दिशा देणारे दीपस्तंभ असतात. आई वडिलांचा आशीर्वाद हे आयुष्यातलं सर्वात मोठं विमा कवच असतं. संकट काही असो, त्यांचा आशीर्वाद आपल्याला वाचवतो. घराला घरपण तेव्हाच येतं जेव्हा तिथं हसणं, गप्पा आणि समाधानाचं वातावरण असतं. पैशानं मोठं घर मिळू शकतं, पण घरपण नाही. नातेसंबंधाची दोरी कधीही गर्वाने तुटते. तिला नम्रतेनं बांधलं तर ते आयुष्यभर टिकते.
नात्यात अहंकार नसेल तर ते नातं कधीही मोडत नाही. कर्जाचं ओझं कमी होऊ शकतं, पण उपकारांचं ओझं माणूस कधीही कमी करू शकत नाही. उपकारांची परतफेड ही अधिक उपकार करून करता येते. शेजारी जर मायेचे असतील तर घर छोटं असूनही मोठं वाटतं. आपुलकीनं बांधलेले शेजारी घराला स्वर्गासारखं बनवतात. भावकी म्हणजे आनंदाच्या वेळी टाळ्या वाजवणारे आणि दुःखाच्या वेळी डोळे पुसणारे हात असतात. खरी भावकी ती जी फक्त आनंदात नव्हे तर संकटातही सोबत राहते. गावातल्या विहिरीसारखं असतं नातं, जितकं जपलं तितकं गोड पाणी मिळतं. दुर्लक्ष केलं तर नात्याचं पाणी आटतं. संस्कृती ही फक्त पूजा पाठ नाही, तर दैनंदिन वागण्या बोलण्यातली ती माणुसकी. खरा धर्म तोच जो माणसाला माणुसकी शिकवतो. बापाच्या हातातली घट्ट पकड मुलीच्या आत्मविश्वासाला पंख देते. बापाचं मूक प्रेम मुलीच्या प्रत्येक पावलामागं उभं असतं. आईचं घर हे माणसासाठी नेहमीचं मंदिर असतं. किती मोठं झालं तर आईकडं परतल्यावर आपण लहान मुलंच होतो. नातेसंबंध हे पाण्यासारखे असतात. जर त्यांना सतत जपलं नाही तर ते सुकून जातात. नियमित संपर्क, प्रेम आणि काळजी ही त्यांची देखभाल असते. कर्ज फक्त पैशाचं नसतं, माणुसकीचं आणि उपकाराचं कर्ज जगायचं असतं. पैशाचं कर्ज फेडता येतं, पण माणुसकीचं कर्ज आयुष्यभर जपावं लागतं. शेजारी हा आपल्या घराचा पहिला नातेवाईक असतो. अडचणीच्या वेळी शेजाऱ्याची माया आपल्याला आपलेपणा अनुभवायला लावते. भावकीतला एक मायेचा शब्द हजार सोन्याच्या गाठीपेक्षा जास्त मौल्यवान असतो. खरी भावकी तीच जी संकटात साथ देते. गाव हे आपल्या आयुष्याचं मूळ आहे. झाड जसं मातीशिवाय जगू शकत नाही, तसंच आपण गावाशिवाय नाही. गाव ही आपली ओळख आणि संस्कृतीची जननी आहे. संस्कार हे घराचे खरे दागिने असतात. ते सोन्यापेक्षाही मौल्यवान असतात. पैसा हरवला तरी पुन्हा मिळू शकतो, पण संस्कार हरवले तर माणुसकी हरवते. आई वडील हे घराचे देव असतात. त्यांच्यावरचा विश्वास कधी हलवू नका. त्यांच्या आशीर्वादाशिवाय जीवनाचा प्रवास अधुरा असतो. बाप हा घराचा आधारस्तंभ असतो. त्याची सावलीच मुलीसाठी सुरक्षित किल्ला असतो. मुलगी किती मोठी झाली तरी बापाच्या खांद्यावर तिला नेहमी आधार वाटतो. घर हे फक्त चार भिंती नसतं, तर त्या भिंतीमध्ये दडलेली माया आणि माणुसकी असते. जेव्हा घरात प्रेम असतं तेव्हाच घराला खरं घरपण लाभतं.